आत्या. ओ काय बरं झालं वेळेवर आलीस. बस चहा घेशील ना? हो. सो काय ठरवलेस तू? मला करायचंय तुमच्या बरोबर काम. गुड. पण आत्या, माझं सगळं नॉलेज थिअरी मधलं आहे. तुम्हाला मी कशी काय मदत करू? आय मीन, मला ते नीट जमेल की नाही, आय डोंट नो. मला नीट जमणार ना. अगं हा प्रश्नच येऊ द्यायचा नाही मानसी मनात. या जगात अशी कुठलीच गोष्ट नाहीये की ती न जमण्यासारखी असते म्हणून. सो बी कॉन्फिडंट. ओके, मी एक्सप्लेन करेन ना तुला, म्हणजे मला कशा प्रकारची मदत हवी आहे ती. सो डोंट वरी अबाउट दॅट. ओके, आय विल एक्सप्लेन यू एव्हरीथिंग. म्हणजे बघ, तू इथे यायचंस, वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन करायचं, रिसर्च पेपर वाचायचेस, त्याच्यावरनं तुझ्या स्वतःच्या नोट्स काढायच्यास, आणि हां, तुला पेडियाट्रिक करायचं, राईट? मग इथे आल्यानंतर तुला चाइल्ड सायकोलॉजीचा अभ्यास पण करता येईल. ओके. पण मी थोडा विचार करते की तुला प्रॅक्टिकल नॉलेज पण द्यावं. म्हणजे माझ्याबरोबर राऊंडला येशील, पेशंट्सना पाहशील. पेशंट्सना मी ज्या पद्धतीने पाहते, माझ्या जागी जर तू असशील तर तू काय करशील ह्याचा विचार तुझा तू करायचंस. हे सगळं कठीण आहे? अजिबात नाही, उलट इंटरेस्टिंग आहे. करेक्ट. हाच अप्रोच ठेव. म्हणजे तुला इथे येऊन काय शिकता येईल याचा विचार करतो. मानसी, मी तुला माझ्या अनुभवांवरनं सांगते. डॉक्टर आणि पेशंटमध्ये ना एक छान नातं निर्माण होणं गरजेचं असतं. हो, पण या नात्यामध्ये थोडंसं अंतर असणंही गरजेचं असतं. थोडक्यात काय, पेशंट बरोबर आपल्यालाही पेशंट राहावं लागतं. मॅडम, 13 नंबरची पेशंट बोलावते तो. ओके, चल मी आलेच. चल, येतेस का राऊंडला माझ्याबरोबर? हो, चला. येते. कम. जेवण तर तयार आहे, पण अजून कोणीच आलेलं नाहीये. इथे पोटात भुकेचा डोंब उसळलाय. माईला बोलवतो, म्हणजे लगेच जेवण सुरू करता येईल. माई, ए माई. आले आले आले. हे काय, टेबलावर कोणीच नाही? नाही ना. किचनमध्ये डोकावून बघितलं, म्हटलं निदान अलका आणि गीता तरी असतील, पण तिथेही शुकशुकाट. माई, अगं काय प्रकार आहे? मी बोलवून आणू का सगळ्यांना? नको नानू. नाही माई, घरातलं वातावरण बिघडलंय ना, म्हणून म्हटलं बोलावतो. काय सगळ्यांना भूक लागली असेलच ना? नको नानू, कशाचाही राग अन्नावर काढायचा नसतो. ही सगळी मोठी माणसं आहेत, त्यांना समजायला हवं. पण मग आपण दोघंच जेवायचं? त्यांना स्वतःहून यावंसं वाटत असतील ते येतील, ते नाही तर तुझ्या बोलावण्याने ते काही येणार नाहीत. ताटं घेऊन जेवतील आपापल्या खोल्यात. चल आपण जेवूया. आपण दोघांनीच जेवायचं? होय होय, ठीक. चल बस. अरे देवा, चला. हॅलो. मानसी, बस ना. चहा घेणार? नाही, नको. आत्ता आत्यांबरोबरच झाला. अच्छा, आत्याला भेटून आली आहेस का? हो, त्यांच्या प्रपोजलसाठी मी हो सांगितलं. अरे वा, इट्स अ ग्रेट न्यूज. आत्या म्हणाल्या की त्या मला थोडं रिसर्च बेस्ड काम देतील. मग इथे येऊन मी इथली काही बुक्स रेफर करून त्यांना नोट्स काढून देईन. शिवाय माझे स्वतःचे काही पॉइंट्स असतील तर तेही वेगळे लिहून देईन. असं बेसिक ठरलंय. व्हेरी गुड.
अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. आत्या हेही म्हणाल्या की रिसर्चमध्ये चाइल्ड सायकोलॉजीचा बराच भाग असणार आहे. त्यानिमित्ताने माझं त्या विषयावरचं वाचनही होईल आणि त्याचा फायदा मला माझ्या स्पेशलायझेशनच्या वेळी होईल. ॲक्च्युली तू पीडिएट्री सिलेक्ट केलंस हे खूप छान केलंस. का ते सांगतो. तू आमच्या घरी असताना मी बऱ्याचदा ऑब्झर्व केलंय तुझं लहान मुलांशी खूप छान जमतं. आर्यन आणि अथर्वला खूप चांगल्या पद्धतीने समजावताना मी तुला पाहिलंय. सो आय एम व्हेरी शुअर पीडिएट्री विल सूट यू. थँक्यू. तुमच्या बोलण्याने कॉन्फिडन्स वाढलाय माझा जरा आता. बट व्हेरी ट्रू, मला लहान मुलं प्रचंड आवडतात. त्यांच्याशी इंटरॅक्ट करायला मजा येते मला. खरं तर मला घरी जास्त वेळ मिळत नाही, पण जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी आर्यन आणि अथर्वशी नक्की खेळतो. तुझं MD झालं ना की पीडिएट्री वॉर्ड आपण इथेच सुरू करूया. बापरे. हो, म्हणजे इथे छोटं बाळ जन्माला आलं की त्याच्या पुढच्या आरोग्याची जबाबदारी याच हॉस्पिटलमध्ये तुझ्यावर सोपवता येईल. मला तर फार आवडेल इथे जन्मलेल्या प्रत्येक बाळाची संपूर्ण वाढ आपल्याला बघता येईल. काय आनंद असेल ना तो. मला राऊंडला जायचं. निघू? हो, मीही निघते. वहिनी, माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होतीस ना, म्हणून मुद्दाम आलीये तुझ्याशी बोलायला. आणि मी वाट बघत होते तुमची. कधी तुमचा राग जाईल आणि मग पूर्वीसारखं आपण. का असं वागलीस गीता? आपला मुलगा एकटा पडला असं बघून कोणती आई सुखात राहील? तू सुद्धा एक आई आहेस ना, आणि तरी सुद्धा तू असं वागलीस. आईंना सांगण्याआधी मला विचारावं असं तुला एकदाही वाटलं नाही? का बोलू मी तुझ्याशी? या भरल्या घरात राहून सुद्धा विक्रांत रोज एकटा जेवतो. मला रोज ते पाहावं लागतंय. काय मिळालं ग तुला हे असं वागून? नाही हो वहिनी. तुझ्या लक्षात येत नसेल, पण मी पाहते ना त्याचा चेहरा. आतून प्रचंड घुसमटतोय तो. मला कळते त्याची घुसमट, पण मी काहीच करू शकत नाही. एक शब्द सुद्धा माझ्या लेकाशी बोलू शकत नाही. मीच काय, कोणीच बोलू शकत नाहीये त्याच्याशी. न तो बोलू शकतोय कुणाशी. गीता, गीता, माझा मुलगा असा नाहीये ग. वहिनी प्लीज, मला माहिती आहे हो वहिनी, मला खरंच हे सगळं. मला कळत नाही हे सगळं का घडलं. हे सगळं काय घडलं आपल्या घरात? असं घडायला नको होतं. आईंना हे सगळं सांगितलंस ना, त्याच्या आधी तू मला सांगायला हवं होतंस. मला विचारायचंस. आज तुझ्या वागण्यामुळे माझा विक्रांत शिक्षा भोगतोय. मला वहिनी नाही म्हणायचं. लहान बहिणीसारखं वागवलं मी तुला, आणि तू मला हा दिवस दाखवलास. प्लीज असं नको म्हणू प्लीज. माझा विक्रांत कधीच खोटं बोलणार नाही. पण तो हो का म्हणाला हे मात्र मला कळत नाही. एकदा त्याच्याशी शांतपणे बोलायचं होतं, पण आता तेही करू शकत नाही. त्याच्याशी बोलले तर आईंचा अपमान होईल, आणि आईंचा अपमान मीच काय, माझा मुलगाही करू शकणार नाही. वहिनी प्लीज, मला काय म्हणायचं ते एकदा ऐकून तरी घ्या. आता तू काहीही म्हणालीस ना, तरी हाताबाहेर गेलेली परिस्थिती पुन्हा पहिल्यासारखी होणार आहे का? आज माझा विक्रांत कुणाशी बोलू शकत नाही.
आणि जोपर्यंत तो कोणाशी बोलू शकत नाहीये ना तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही. अगं बाई काय झालं हा? असं कसं पडलास? इथे बस आधी दाखव मला कुठे लागले बघू दाखव. इथे लागले का? रडू नको रडू नको, मी पटकन औषध घेऊन येते. अरे औषध लावलं की बरं वाटेल. हा आलेच. अरे काय झालं? का रडतोयस? काय झालं? काय केलं सांग सांग मला. असं कसं पडलास? किती वेळा सांगितलं तुला घरात धावाधाव करायची नाही म्हणून? कळत नाही तुला? सारखं हे बघ औषध आणलंय ना, बघू दाखव मला कुठे. इथे पाय ठेव इथे. हा आता आपण औषध लावूया, मग लगेच बरं वाटेल बघ. हा वाटतंय ना, घारघार वाटतंय की नाही मग. आणि आर्यन आमचा ब्रेव बॉय आहे की नाही. हसून दाखव बरं. आले मी. रडू नकोस. आता मलम लावलंय ना काकीने, हा आता बरं वाटेल तुला. ओके. आज लवकर आलास? मी नेहमीच्याच वेळेवर आलो. हो, तेच मी म्हटलं मानसी आणि आत्यांनी हॉस्पिटलमधनं लवकर कसं सोडलं. मोनिका, घराची जी अवस्था झाली आहे ना ती मला बिलकुल आवडत नाहीये. मग मी काय करू विक्रांत? ॲज इफ माझी चूक आहे. तुझ्या घरातली माणसं अशी वागतात, त्याला मी काय करू? दादा अरे आर्यन ये. आज कसा काय वरती आलास तू? मी पडलो. अरे, इकडे वर बस. मला लागलं का तुला? बघू. काकीने मला मलम लावलं आणि चॉकलेट मिल्क पण दिलं. अरे वा, मज्जा आहे बाबा एका मुलाची. मग दादा मला विजय काकांसोबत खेळायचंय, पण काका खेळतच नाहीत. का रे? अरे ते कामात असतील. ते नुसतेच बसून जातात खोलीत, पण माझ्याशी कधी खेळत नाहीत. आणि नानू मामा घरात खेळलं की ओरडतात. दादा, सगळ्या मोठ्या माणसांशी भांडण झालंय का? नाही रे, असं काहीच झालेलं नाहीये. मोठी माणसं कशाला भांडतील? ती काय आर्यन अथर्व आहेत? आणि आई बाबा पण कमी कमीच बोलतात. सगळे गप्प गप्प राहतात. असं का? सावकाश. हे बघ, आपण एक काम करूया. मी सगळ्यांना सांगतो बोलायला. ओके? पण दादा, तुझ्याशी तर सगळ्यांनी कट्टी घ्यायला सांगितली आहे ना? मला माहिती आहे. आजी तुझ्यावर रागवली ना. पाहिजे असेल तर मी तिला सॉरी म्हणतो तुझ्यासाठी. मी तिला सांगतो. आजी कधी रागावते का माझ्यावर? असं काहीही झालेलं नाहीये. आता तू पटकन खाली जा
आणि लगेच झोपून घ्यायचं. पळायचं नाही. टाटा. नानू, हा कुठला रे व्यायाम? हा? जेवणासन. अरे जमत नसेल तर करू नये व्यायाम. अरे कसं जमेल सांग ना मला, कसं जमेल? अरे पोटात भुकेचा डोंब उसळलाय, कसा व्यायाम जमणार आहे? नाही मी समजलो नाही नानू. अरे घरात जे भांडण चाललंय ना त्याचा माझ्या तब्येतीवर परिणाम होतो. त्याचा आणि व्यायामाचा काय संबंध? सांगतो. त्या अलकेचं स्वयंपाकातलं लक्ष एकदम उडालंय बर का. काय जेवणाला चवच राहिलेली नाहीये. पोट जर नीट भरलेलं नसेल तर तब्येत राहील का नीट? बरोबर आहे, पण काय आहे नानू, तिचं चित्त नाही थाऱ्यावर. आणि ते कसं असेल, विक्रांत एकटा पडलाय ना. तुला मला काय कळणार तिचं दुःख? भांडण असलं म्हणून जगायचे थांबतो का रे आपण? त्रास काय फक्त तुला मला होतोय? अख्ख्या घराला होतोय ना. मग अशा वेळी जेवणात थोडंसं कमी जास्त झालं तर समजून घ्यायचं नानू. समजून घेतोच आहे रे मी, समजून घेतोच आहे. म्हणून सगळं पोटात ढकलतच राहतोय ते आळणी जेवण. मूड गेला म्हणून जेवणात तर काही कमी जास्त करत नाही, सगळा स्वयंपाक करून ठेवतात ना. आता सुद्धा सगळा स्वयंपाक टेबलावर तयार असेल. तू जा आणि जेवण वाढून घे. अरे माई जेवले का नाही अजून मला माहिती नाहीये. आता मी त्या टेबलाजवळ गेलो आणि आधाशासारखं सगळं असं वाढून घेतलं तर मधू अरे बरं दिसेल का ते? काहीतरीच होऊन बसलंय रे. या सगळ्या गोष्टींचा माईलाही खूप त्रास होत असणार. अरे इथं मला किती त्रास होतोय ते बघ रे. एक काम कर नानू, काय? बाहेर जा आणि गवतावर अशा फेऱ्या मार. वा गवतावर फेऱ्या मारू? अरे फेऱ्या मारल्यामुळे भूक वाढेल त्याचं काय? एक काम कर, हा राम 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 असं म्हणत फेऱ्या मार. छान. हा छान. म्हणजे आत्ताच राम म्हणायला लावतोयस. मधू माझी चेष्टा करू नकोस बर का. हा राहिलं मला ते जेवायचं नाहीच आहे. तुझं बघ काय करायचं ते. बऱ्या तुमच्या भुका जातात पण माझी मात्र इथे पंचायत होते. मी आपला बाहेर जाऊन हवा खाऊन येतो, बघतो त्यांनी तरी पोट भरतय का ते. अगं ऐक बघ रे, बघ बघ. सांभाळू. या भुकेमुळे मला उठवत सुद्धा नाहीये बघ. हात देऊ का? नको. सांभाळून रे नानू.